ज्याला 1 लाख रुपये महिना आहे, हे लेकरं तुरीची डाळ स्वस्त पाहिजे, कांदा स्वस्त पाहिजे. कांदा आपला लसण खाणं काय पण तुरीची डाळ त्या 1 लाख रुपये पगार देणाऱ्याला कमी पडतं आणि गरीबाला स्वस्त पाहिजे असेल तर स्वस्त धान्य दुकानातून तुरीची डाळ आयात झाली आणि 6,000चे भाव 2,500वर आले. विचार केला तर तूर विकलीच नाही. सगळं ट्रॅक्टर गिफ्टर सगळं दिलं दिलं. त्या ग्रामपंचायतच्या बाजूला निवाचं झाड होतं. त्या झाडावर चिठ्ठी रूप ठेवली 2 पानाची खारोडे नावाची. विकॉम झालेला होतो आणि त्याला पहिल्या पोराची माफी मागितली. दोघे पोरापुरीची. बाप म्हणून यशस्वी नाही झालो. मुलाला हा स्वप्न होतं. एक पोरगी MBBS डॉक्टर होती. माझी पोरगी शिकन तिथे चांगला नवरा भेटत पण नाही काही जमू शकत. आणि मग असं सगळं लिहून त्यावेळेच्या सरकारला लिहिलं. मग माझ्या हत्या करतात. मरणाची इच्छा नाही हो पण जातो आता. कारण मी माझ्या पोरापोरीला कसं तोंड टाकलं. तिची फी भरायची राहिली, त्या पोराची फी भरायची राहिली. शिक्षणही स्वस्त नाही महाग झालं ते. आणि गळफास घेतला आणि खारोडे नावाचा सरपंच असणारा बिफाम असणारा माणूस. बिफाम म्हणजे तुम्हाला माहित आहे हिशोबाचाच माणूस. मरण पावलं, आत्महत्या झाली. गाव बघणे काय होतो. हा जिथे जिथं आतापर्यंत आत्महत्या झाल्या तिथं तिथं एकही गाव बनली नाही. जातीला मेले तर राहते गाव. हवा असा थोडासा गुलाब जरी उडला मंजितवर किंवा मंजितचा भोंगा जरी मंदिरावर आला आणि नाव जरी चुकीचं घेतलं महापुरुषाचं तरी मेलं. कोई ना दंगल है ना झगड़ा है ना रोष है ना तकलीफ है. आवाज भी नहीं. आवाज पण नाही. म्हणजे तुम्हाला फोन असं वाटते तुमच्या चेहरा पाहिल्यावर आपण ह्या कारण त्याच्यासाठी धावतो की काय असं वाटतं. बहरों के जंगल में लाउड स्पीकर लगाकर बोलने से क्या मतलब है. अंधे बहरों के काही लोक फोटोचे काढाले आणि जमलं बी म्हणते तिला काही लक्ष तिला मायचा माय फोटो काढते चालला जाते. जातीची लढाई असती तर मी पैदल आलो असतो. म्हणजे हिरो बन जात होता आम्ही. धर्माचा झेंडा घेऊन धावलो असतो. धर्मवीर धरती का भगवान मेरा किसान. त्या शेतकऱ्याची काय व्यवस्था झाली. वसंतराव नाईकांनी हरित क्रांती आणली. कृषी क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख त्याला अख्खा दिलं. आणि वसंतराव नाईकांनी त्या काळात रोजगार हमी योजना आणली आणि पुऱ्या देशाला ती रोजगार हमी आम्ही पाहिजे. सगळ्यात महत्वाची महाराष्ट्रात सुरू झालेली वसंतराव नाईकनं सुरू केलेली रोजगार हमी योजना आज देश वापरतोय. या शेवटकाळात देशात सगळ्यात जास्त आत्महत्या होते. भाऊ एक टाळ्या वाजवणार आणि चालण्यापुरती लढाई नाही आहे. एकतर पण या लढाईत येत नाही हो. शेतकऱ्याचा मुद्दा घेणं म्हणजे मूर्खपणाच आहे. गेला अक्कल नसेल ना हे मुद्दे घ्या. आम्हाला नाही असं समजा ना तुम्ही. काय हरकत आहे. झोम आहे थोडस. काल सहाऱ्याच्या पायाने फुका आला आणि आज हा पाय ओळखला मारला. तयार झाले ह्या चुकीचा पडला तर त्याला वाटा दूर मार. काही क्षणांतर हो
मग ते जर बघू द्या ना 6,000 रुपये भागले चोरीचे स्वातंत्र्याचे उद्या 5,000 म्हणून नसते चांगल्या पटना गावा तुम्ही कशा माहिती आहे काय मारी आहे तुम्ही माझे तर तुम्हाला तुमच्यावर शंका आहे भाषण तर असं ऐकता घट जसे काही गुरीच पाण्यात भटक लाकडांना हे ठेवतच नाही ना डोक्यात हे सांगतो काही आंदोलनाची गरज नाही काही बच्चूभाऊची गरज नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या का आपल्या पाठीवर घेऊन ठेवायचं कर्जमाफ नाही शेतीमालाने भाव नाही माल पुढे मग खायचं बोलत काही लोकांना टाळ्याने वाजवल्या तुमचं म्हणणं घेणं बरोबर आहे पण मागे सुखी राहणार आहे ना ठोले मग माग तुमचं कसं आहे दुसऱ्याचं जे काढलं आपलं दुसऱ्या संजीवची संधी बोकडे तुम्ही घंटा वाजवून राहिला म्हणजे मंदिरात आम्हाला भीती आहे तरी आम्ही प्रयत्न करू जो दिवस आहे तो खड्ड्यात हा पाय तुला दुसरा तुटून त्याच्या महावीर एका प्रयत्न करून पाहू नाही काय बरोबर आहे का आम्ही मागं लावलं नाही नागपंचमी एक आता नागाची पूजा करा आणि नागपंचमी गेली मतदान आलं मतदान केलं तू नागपंचमी वर्षातून एकदा पूजा करायची आणि 11 महिने मारून राहतो देवाला सांगतो आम्ही पूर्ण निवडणूक झाली नसली आम्ही पूर्ण पाहिजे मोकळत राहिलो आम्हाला गुन्हे दाखल होत राहते लढत राहतो आणि आम्ही निवडणुकीला त्याच्यामुळे कार्यकर्ता तयार होत नाही कार्यकर्ता माय मावली इथे यायला कार्यकर्ता संपलाय कार्यकर्ता जातीचा झाला कार्यकर्ता धर्माचा झाला कार्यकर्ता पक्षाचा झाला मत मागायला कार्यकर्ता म्हणा हे हातचं मावली भराचा होत नाही तू काय धर्माची गोष्ट सांगतोय भावाने कापते आंबेडकरांना एक पत्रकारांना प्रश्न विचारला होता सगळे जे मंत्र्याचे दिवे बंद असते घर झोपले असते सगळे मंत्री आणि गावाला जागे असते तो सकाळी पत्रकार इथं सगळे मित्राले जाती पाती धर्मातले सगळे जेवढ्या पार्टीतल्या सगळ्या मोड्याला 10 वाजेपर्यंत पोहोचवा तिथं आपण झटका दाखवल्याशिवाय राहणार नाही शपथ घ्या आणि ते 2 शब्द